आपल्यासोबत योगेश कदम आहेत, त्याची बातचीत करणार आहे. सर, युती जी होती ही बहुत ठिकाणी होणार की नाही याची शक्यता होती. आज रत्नागिरी जिल्ह्याच्याकडे कसं पाहते आपण? आणि कालच शिवसेनेचे नेते उदय सामंत साहेबांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी बैठक झाली त्यावेळेस घोषणा केलेली आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही महायुतीची घोषणा काल करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः खेड नगर परिषदची निवडणूक होती. या खेड नगर परिषदेमध्ये देखील युती झालेली आहे. शिवसेना भाजप आम्ही ही निवडणूक एकत्र लढवत आहोत. आज नगराध्यक्षपदाचा फॉर्म देखील आम्ही भरतो आहे. आणि जी काही ताकद आहे ते आज लक्षात येईल. परंतु महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी महायुती झाली पाहिजे असे आमचे प्रयत्न होते, आजही आहेत. आणि 100% त्याचा चांगला प्रतिसाद हा कार्यकर्त्यांकडून देखील मिळतो आहे. युती आहे, भाजप देखील सोबत आहे. आरोप देखील मध्यंतरी रस्त्यावरून आपल्याजवळ झाले होते. एकूणच तिढा निर्माण होईल असं वाटलं होतं युती संदर्भामध्ये. आता नेमकी काय परिस्थिती आहे या स्थानिक निवडणुकीसंदर्भात? नाही, युतीच्या बाबतीत कधीच तिढा नव्हता, कुठली अडचण देखील नव्हती. ज्यांनी आरोप केला त्या व्यक्तीला आता दापोली मतदारसंघामध्ये कुठलंही महत्त्व राहिलेलं नाही. आणि म्हणून आरोप करत असताना ते विसरले की आज महायुतीमध्ये PWD खातं हे शिवंतराजे भोसले साहेबांकडे आहे. तो रस्त्याचं काम आहे ते PWD मार्फत चालू आहे. जवळपास ₹250 कोटी त्या रस्त्याला आपण मंजूर करून घेतलेले आहेत. रस्त्याचं काम चालू आहे म्हणून तात्पुरती ती अडचण आहे, परंतु ती काही कायमची नाही आहे. ज्यावेळेला आणि प्रचंड पाऊस 6 महिने कंटिन्युअस पाऊस असल्यामुळे ती अडचण झाली. आता कामाला सुरुवात होते, पुन्हा ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. पुढच्या काही महिन्यातच खेडपासून तर दापोलीचा रस्ता हा पूर्णपणे काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आहे काय. आणि हॅमच्या तर आपण त्याला ₹250 कोटी आपण जे मंजूर करून घेतलेत. त्यामुळे ही अडचण जी तात्पुरती आहे. त्याने अपुरी माहितीनुसार ते त्याविषयी तिकडे बोलले होते. कसं आहे, अभ्यास पूर्ण नाही बोललं की त्याचं अज्ञान हे जगासमोर असंच येतं. नगरपालिका निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका लागतील, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका आहेत. कशा पद्धतीनं तयारी आहे पक्षाची आणि राज्यभरात कशा पद्धतीनं हा सगळा सफर असणार आहे चालू? नाही, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त नगराध्यक्ष ह्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे होण्याकरिता आमचे प्रयत्न आहेत. आणि जनतेचा प्रतिसाद माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जी विकास कामं महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत, जो जिव्हाळा महाराष्ट्राच्या जनतेसोबत एकनाथ शिंदे साहेबांचा तयार झालेला आहे, तो आजही जिवंत आहे. आणि नक्कीच ह्या बाबीला चांगला प्रतिसाद हा जनतेकडनं मिळतो आहे. अजून प्रचाराची रणधुमाळी तशी सुरू झाली नाही. आता अजून फॉर्म भरायची प्रक्रिया चालू आहे. परंतु आत्तापासूनच जाणवत आहे की नक्कीच महायुतीच्या बाजूने जनता आहे. जो निकाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला त्याची पुनरावृत्ती नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. मागील जवळपास 14 वर्ष हा खेड नगर परिषदेवरती शिवसेनेचा किंवा महायुतीचा भगवा झेंडा नव्हता. आणि आज आम्हाला 100% विश्वास आहे की आज दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम देखील आज आमच्यासोबत आहेत. आणि अनेक अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागील 1.5 वर्षामध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. आणि शिवसेना आणि भाजप अशी युती म्हणून आम्ही ही खेड नगर परिषदेची निवडणूक ही गेल्या अनेक वर्षानंतर आम्ही आता एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून माझा विश्वास आहे की 100% महायुतीचाच भगवा झेंडा खेड नगर परिषदेवरती फडकेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा तळागाळात गावागावापर्यंत पोहोचला. विविध विकास कामं झालेली आहे. याचा कसा फायदा होईल? आणि आता सुद्धा आपण सरकारमध्ये आहात, हा कशा पद्धतीनं ही ग्रीप घेतलेली आहे? नक्कीच खेड नगर परिषदेमध्ये जर का आपण पाहिलं, खेड नगर परिषदचं असलेलं नाट्यगृह असू द्यात, खेडमध्ये पाण्याची भीषण समस्या होती. आज 48 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मंजूर करून दिले. त्याचं देखील काम चालू आहे. पुढच्या 1 वर्षामध्ये काम हे पूर्ण होणार आहे. खेड टू दापोली हा रस्ता असेल, जवळपास 150 ते ₹250 कोटी आपण त्याला मंजूर करून घेतलेला आहे. त्याचं देखील काम चालू आहे. खेड अंतर्गत रस्ते असतील, गटारं असतील, खेडमध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान जवळपास दरवर्षी होत होतं. गेल्या वर्षीची पाणी पातळी गाठून देखील ह्यावर्षी शहरामध्ये पाणी आलं नाही. त्याचं कारण असं की ह्यावर्षी आपण जगबुडी नदीचा गाड काढायला आपण सुरुवात केली आहे, जे अजूनही काम आता लगेच पुन्हा देखील चालू होणार आहे. म्हणून मला वाटतं त्याकडे जवळपास आपण ₹3.5 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले होते. तर अशा भरघोस निधी हा खेड नगर परिषदकरता एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिला. तसाच निधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दिला. कुठल्या पक्षाची तिथे सत्ता आहे, कोण तिथे निधी मागते हा विचार न करता शहराच्या विकासाकरिता शिंदे साहेबांनी जो पुढाकार घेतला, त्याच्यामुळे नगर परिषदा, नगरपंचायती आणि लहान नगरपालिकांमध्ये जे वातावरण आहे ते नक्कीच ह्या निधी वापरामुळे आणि त्याची अंमलबजावणी झालेली असल्यामुळे नक्कीच महायुतीच्या बाजूने हा निकाल लागेल. काल खेडमध्ये देखील बैठक झाली, महत्त्वपूर्ण बैठक झाली. पालकमंत्र्यांसोबत आपणही होतात. काय निर्णय झाले? आणि काल चिपळूणला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याच्या माहितीच्या संदर्भात
ची घोषणा ही काल तिथे करण्यात आली आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी असे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजेत. यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकजुटाने काम करावं अशा अपेक्षा आहेत आणि त्याकरता ते नियोजन करण्याकरताची कालची बैठक होती आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद हा तिथे मिळतोय. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.